विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तर्फे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000चा आर्थिक लाभ दिला जातो याविषयी आपण माहिती बघणार आहोत। मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बार्टी तर्फे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे स्टुडंटना 10,000 रुपयाचा काय आहे आर्थिक लाभ मिळणार आहे आणि त्याकरिता अर्ज भरणं सुरू झालेलं आहे आणि लगेच तुम्हाला अप्लाय करून घ्यावयाचा आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल। ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया। बघा आता की हे नवीन सुधारित योजना म्हणजे जाहिरात आहे आणि बार्टी काय करतं की तुम्हाला आर्थिक लाभ देतो, तो कशा प्रकारे दिला जातो किंवा कोणत्या गोष्टीसाठी देतो ते आपण बघू। जर का बार्टी कोणासाठी काम करते तर अनुसूचित जातीच्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी। तर बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित गट ब जी परीक्षा कंबाइंड म्हणून पण काय आहे म्हणजे फेमस आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये PSI STI ASO आणि सब रजिस्ट्रार अशा पोस्ट साठी काय होतात ते पात्र झालेले आहेत। म्हणजे पूर्व परीक्षा त्यांनी दिलेली आहे आणि ते मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत। तर त्यांना मुख्य परीक्षेमध्ये कुठलीही अडचण येऊ नये तर त्याकरिता बार्टी मार्फत काय दिला जातो, उमेदवारांना आर्थिक लाभ दिला जातो आणि त्याची तयारी करत असतील तर त्यांना एक रकमी जो आर्थिक लाभ दिला जातो त्याविषयी अर्ज भरणं सुरू झालेले आहेत आणि तुम्हाला अर्ज करायचा आहे। यासाठी आता कागदपत्रे कुठली लागतात, काय लागतात ते आपण पुढे बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघू की योजनेची मग पात्रता काय आहे, म्हणजे कोणते विद्यार्थी पात्र आहेत। तर आता जे पूर्व परीक्षा पास झाले आणि जे मुख्यला आहेत ते पात्र आहेत, पण कुठल्या प्रवर्गातील, तर बघा उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा म्हणजे जातीतील असावा। ठीक आहे, मग दुसरं आहे उमेदवार हा जे 23/3/2026 रोजीची जी परीक्षा झाली होती म्हणजे परीक्षा जाहीर झालेली होती आणि जी परीक्षा पार पडलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट ब ज्याला कंबाईन 2025 ची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, म्हणजे तो मुख्य परीक्षा करिता असावा आणि तुम्ही मुख्य परीक्षेचे फॉर्म सुद्धा भरून घेतलेले आहे। तर आणि परत तो विद्यार्थी हा सदर योजनेसाठी 35 वर्ष ज्याची म्हणजे 35 वर्षापर्यंतच विद्यार्थी पात्र राहील, त्यानंतरचे विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ दिला जाणार नाही। ही एक त्याची काय आहे पात्रता आहे। किमान एवढ्या पात्रता पूर्ण करणारा विद्यार्थी काय आहे याचा काय करू शकतो आर्थिक लाभ घेऊ शकतो। तो काय असावा महाराष्ट्र रहिवासी असावा, अनुसूचित जातीचा असावा आणि गट ब ची पूर्व परीक्षा काय असावा पात्र झालेला असावा मुख्यतः। मग आता पुढे बघू आपण अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, अर्ज कसा प्रकारे करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अर्ज दोन प्रकारे करायचा आहे, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पण अर्ज करायचा आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि तुम्हाला बार्टीच्या वेबसाईटवर जाऊन त्याची पण लिंक बार्टीची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याच्यावर नोटिफिकेशनवर जाऊन आता पहिलीच नोटिफिकेशन आहे ते डाउनलोड करायची आहे आणि तुम्हाला अर्जाचा नमुना काय करायचा आहे डाउनलोड करून घ्यावयाचा आहे। मग आता आपण बघूयात, बघा की पहिल्या चरणामध्ये म्हणजे ऑनलाईन जो आहे उमेदवाराने 15/4/2026 पर्यंत, मग आता आपल्याकडे 3 दिवस शिल्लक आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरून घ्यावयाचा आहे आणि ऑनलाईन अर्जाची जी लिंक आहे ती ही लिंक आहे जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ज्यावर तुम्ही क्लिक कराल तर डायरेक्ट काय होईल तो ऑनलाईन गुगल फॉर्म तुम्हाला ओपन होईल। मग बघूया आपण चरण जो ऑफलाईनचा आहे, ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त हार्ड कॉपी दिनांक 17/4/2026 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे पाठवायची आहे। मग जे दूरचे विद्यार्थी आहे, जसा एखादी विदर्भातील विद्यार्थी आहे त्याला पुण्याला तो अर्ज जर पाठवायचा आहे भरून, तर तो तुम्हाला स्पीड पोस्ट करावा लागेल जेणेकरून तो 17 तारखेपर्यंत तिथे पोहोचला पाहिजे। ठीक आहे, म्हणजे ह्या दोनही पद्धतीने अर्ज करावयाचा आहे। त्यामुळे जर कुठल्याही एका प्रकारे तुम्ही अर्ज कराल तर तुम्ही पात्र असणार नाही। तर त्यानंतर बघूयात आपण, मग संध्याकाळी तो 5 वाजेपर्यंत तिथे पोहोचला पाहिजे। जे आता पुण्यामध्ये विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत, अवतीभवतीच्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी काय करत आहे प्रिपरेशन करत आहे ते स्वतः जाऊन पण काय करू शकतात, स्वतःचा अर्ज देऊ शकतात ऑफलाईन। तर मग केवळ ऑनलाईन किंवा केवळ फक्त हार्ड कॉपी स्वरूपात अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, जे मी तुम्हाला सांगितलं की दोनही प्रकारे अर्ज करणं काय आहे आवश्यक आहे। मग आपण पुढे जाऊयात, चला मग आता बघू की कुठली आवश्यक कागदपत्रे लागतात आणि ऑफलाईन जो तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याचा आपण संपर्क सुद्धा बघणार आहोत। बघा, तर मग आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत ते बघूयात। आवश्यक कागदपत्रे छायांकित प्रतीमध्ये जातीचा दाखला हाच महत्त्वाचा आहे। जात वैधता प्रमाणपत्र जरी नसेल, दोनही असेल तर दोनही पाठवा, पण जातीचा दाखला असला तरी काय आहे पुरेसा आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी दाखला असावा, डोमेसाईल सर्टिफिकेट। त्यानंतर MPSC
अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षेचा काय प्रवेशपत्र किंवा तुमचा स्कोर कार्ड जो आहे त्याच्यामध्ये पात्र अपात्र असल्या गुणवारी असते, तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले बा म्हणून ते स्लिपसुद्धा तुम्ही जोडून घ्या, कारण ते आलेली असेल तुमच्या याच्यामध्ये MPSCच्या अकाउंटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा आधार कार्ड लागेल आणि ज्याच्यासाठी तुम्हाला आर्थिक लाभ कुठल्या बँक अकाउंटला पाहिजे तर तो तुमचा जर 2 अकाउंट असतील तर कुठला एक अकाउंट म्हणजे बँक पासबुकची तुम्हाला काय करायची आहे पहिल्या पानाची जे काय आहे प्रत छायांकित प्रत लावायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये अकाउंट नंबर काय होईल क्लिअर दिसेल आणि त्याच्यावर तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. त्यानंतर आपण बघू की अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तो काय आहे. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी जे 28 क्वीन्स गार्डन कॅम्प पुणे 411001 या पत्त्यावर तुम्हाला काय करायचं आहे ऑफलाईन अर्ज पाठवायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डायरेक्ट क्लिक करून थोडक्यात ते माहिती तुम्हाला मागवलेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला बार्टीसोबत संपर्क करायचा आहे तर हे 2 नंबर आहे, यावर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता, परंतु बहुधा हे फोन घेण्यात येत नाही, त्याच्यामुळे या डायरेक्ट पत्त्यावर तुम्ही काय करा स्वतःचा अर्ज पाठवून द्या. तर अशा प्रकारची एक अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. जर जे पण विद्यार्थी MPSC करत आहेत आणि मुख्य परीक्षेले जेवढे विद्यार्थी पात्र झालेले आहेत तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला हे पैसे वेळेत नाही भेटतील पण पुढच्या म्हणजे परीक्षेच्या तयारी करिता काय होतील हेल्पफुल ठरतील. मग 10,000चा लाभ मिळणार आहे. माझं चॅनल विद्यार्थी मित्र या नावाने मी यूट्यूबवर आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन आहेत तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन जे मी व्हिडिओ घेऊन येतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.